तर काही चिंचपोकळी स्टेशनला आल्या पहिल्याच बाप्पाचं दर्शन होतंय, ते म्हणजे स्लेटर रोडचा राजा. इकडे पुढे पुढे कामाठीपुराचा महागणपती. कामाठीपुराचा महागणपती. इकडे येतोय कामाठीपुराचा कृपाळू. तर आहे गाईज, मी शशांक आणि मी तुमचं स्वागत करतो TR मुंबईच्या यूट्यूब चॅनलला. तर आज माझ्यासोबत आहे करिश्माचा भाऊ सिद्धू आणि आम्ही दोघं आलो आहेत आत्ता संध्याकाळी 4-4:30 वाजताच्या टायमाला गणपतीचं आगमन बघायला. 5 वाजत आले आणि आम्ही आत्ता आलो आहे. ॲक्च्युली सकाळी आम्हाला भरपूर कामं होती, त्याच्यामुळे येऊ नाही शकलो आत्ता. आणि फर्स्ट टाईम मी लाईफमध्ये येतोय गणपतीचं आगमन बघायला आणि कव्हर करायला. तर आत्ताच आपण 2-3 गणपती पाहिले. कामाठीपुराचा महागणपती, कामाठीपुराचा कृपाळू आणि स्लेटर रोडचा राजा. आणि आता समोरून बरेचसे गणपती येत आहेत. तर बघू आता किती गणपती आपल्याला पाहायला भेटत आहेत. आपण ते वर्कशॉपच्या इथून तर बघायला जाऊ तिथे, त्या टायमाला तर जे दिसेल ते दिसेल. पण आता सध्या जे आले आहेत पुढे ते गणपती बघूया. चला जाऊया पुढे, लेट्स गो. आता आम्ही आहोत चिंचपोकळीच्या ब्रिजवरून खाली उतरून आलो आहे आणि समोरून गणपती बाप्पा येतात. आणि इकडे मस्त ढोल ताशा पथक वगैरे आहे, त्यांचं वाजताना खूप सारी पब्लिक आलेली आहे. आज संडे म्हटल्यावर ते येणार आहे. आज 10 ऑगस्ट आणि 10 ऑगस्टला भरपूर सारं आगमन आहे. बरंचसं आगमन मिस केलेलं आहे आपण. ठीक आहे, आता जे भेटेल बघायला ते आपण बघूया. आपण चाललोय मोठ्या गणपतींचं आगमन बघायला थेट लालबागमध्ये. आता इथून पुढे काय आपला आवाज ऐकायला येणार नाही, फक्त तुम्हाला ढोल, बँजो आणि लोकांचा आवाज बघायला ऐकायला भेटेल आणि गणपती बघायला भेटतील. आता समोरून अजून एक गणपती येतोय, तो बघूया. एका पाठोपाठ एक गणपती लाईनीत लागले. तिकडे इकडे सर्व टर्न मारून येतात तिथूनच या रूटने. महाराजा शुक्लाल स्टेटचा महाराज. 17 वर्ष आहे.
लालबागच्या राजाचं मंडप बनतंय. लालबागमध्ये फुल गर्दी आहे, लोक बघायला जातात पण बघायला भेटणार नाही.
तर गाईज आता मी आलो आहे डोंगरीला आणि डोंगरीच्या नाक्यावर उभा आहे आणि इथे ना मस्तपैकी लाईट्स वगैरे केलेली आहे एकदम डोंगरीच्या राजाच्या आगमनासाठी आणि इकडे DJ आणि बँजो देखील आहे खूप मस्त. सकाळी का दुपारी परेल वर्कशॉपमधून निघालेला डोंगरीचा राजा आता आला आहे उमरखाडीच्या नाक्यावर संध्याकाळी 7 वाजता. जबरदस्त दिसते मूर्ती आणि डोंगरी उमरखाडीमध्ये बाप्पाचं आगमन एकदम मस्तच होतं. सुपाब. तर काही इथे ना आता डोंगरीच्या राजाच्या इथे उमरखाडीचे जेवढे पण कार्याध्यक्ष जेवढे पण कार्याच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत ना ते इथे गणपती बाप्पाबरोबर फोटो वगैरे काढत आहेत. हे बघा सगळे उमरखाडीचे आहेत ही सगळी माणसं. म्हणजे उमरखाडीच्या राजाच्या मंडळाचे अध्यक्ष वगैरे आणि त्यांची सर्व मंडळी इथे फोटो काढायला उभी आहेत. हा एक मान पण असतो आणि विसर्जनाच्या टायमाला यांची भेट पण होते. जबरदस्त वाटतं हे. तर गाईज बघू शकता तुम्ही मी आता स्टेशनवर आहे डोंगरी स्टेशन म्हणजे सेंटर रोड स्टेशनला आणि आत्ताच मी डोंगरीचा राजाचं आगमन इथपर्यंत बघितलं. सकाळी मला ॲक्च्युली बघायचं होतं पण लेट झालं जायला नाही भेटलं. तसं सिद्धूला मी थोडं पाठवलं घरी तिकडे आणि परेलवरनं मग मी इकडे आलो सेंटर रोडला आणि आत्ता मी डोंगरीच्या राजाचं आगमन पाहिलं. फुल जबरदस्त अजून पण व्हायचं कंप्लीट बाकी आहे. इकडे डेकोरेशन वगैरे मस्त आहे. नेक्स्ट इयर आपण फुल कवर करूया. आत्ता या टायमाला एवढंच होऊ शकतं. आणि त्यात कॅमेऱ्याने पण दगा दिली कारण कॅमेरा चालू नाही शकला नेम टायमाला बॅटरी लो झाली. तर ठीक आहे हरकत नाही नेक्स्ट इयर कंप्लीट करू. काही व्हिडिओ एंडपर्यंत बघितलं तर तुम्हाला कशी वाटली प्लीज ते कमेंट करून सांगा आणि असंच व्हिडिओला लाईक शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आता नेक्स्ट संडेला आपण पुन्हा येऊ आगमनासाठी. मोठं आगमन आहे तेव्हा आपण ते कंप्लीट करू. आता व्हिडिओला इथेच एंड करतो मी. तोपर्यंत बाय बाय.